शिंदेंचे नगरसेवक ताजलँड एंडमधून माघारी निघण्यास सुरुवात झाली आहे। गटनोंदणीसाठी आज कोकण भवनला शिवसेनेचे नगरसेवक जाणार नाहीत। हॉटेलमधून जरी नगरसेवक निघाले असले तरी जी कागदपत्र आहेत ती मात्र पक्षाकडेच राहणार आहेत। त्यामुळे नगरसेवकांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून पुरेपूर खबरदारी घेतली जाते। गेले काही दिवस या सगळ्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेल ताजलँड एंड्समध्ये होता आणि त्यानंतर आज हे सगळे नेते गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनला जातील अशी माहिती होती। पण आज हे नगरसेवक कोकण भवनला जाणार नाहीयेत। मात्र हॉटेल ताजलँड एंड्समधून मात्र त्यांचं चेकआउट होणार आहे आणि जरी नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडलेले असले तरी सुद्धा जी महत्त्वाची कागदपत्र त्यांची आहेत ती मात्र पक्षाकडेच राहणार असल्याची माहिती आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आज खरं तर गट स्थापन होणार होता पण अचानक या प्लॅनमध्ये बदल का झालाय आणि आता पुढे हे नगरसेवक कुठे जाणार आहेत? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की कालपर्यंत जवळपास 3 दिवसांपासून सर्वच नगरसेवक हे ताजमध्ये होते। या ठिकाणी गटनेता निवडण्यासंदर्भातली सगळी कागदोपत्री प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर ती ज्या कोकण भवन बेलापूर या ठिकाणी ते आज नोंदणीसाठी जाणार होते, मात्र तिथेही जाणार नसल्याची माहिती मिळते। जे गॅझेट येणार होतं हे आल्याचं कळतंय, मात्र आज ज्या पद्धतीने कोकण भवन या ठिकाणी नोंदणीसाठी सर्वच नगरसेवकांना नेलं जाणार होतं, मात्र अचानक या ठिकाणी शिंदेच्या नगरसेवकांच्या मध्ये प्लान जो आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि आज न जाता सर्वांचेच मूळ कागदपत्र हे स्वतःकडे घेण्यात आलेले आहेत। याचबरोबर ती भाजप नेत्यांसोबत आज राहुल शेवाळे जे शिंदेचे नगर नेते आहेत हे आज दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बैठक करणार आहेत। त्यानंतर पुढील भूमिकाही ठरवली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे सर्वच नगरसेवकांना आपापल्या घरी जाण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या असून थोड्याच वेळात सर्वच नगरसेवक आता ताजमधून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतील। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।